मित्रहो नमस्कार. खळखळून हसणं हा एक ऊर्जा देणारा क्षण आहे आणि दुसऱ्याला हसवणं ही एक प्रकारची अलीकडच्या काळातली सेवा आहे असं म्हणावं लागेल. पण एखादा विनोद आपण आपल्या आई वडिलांसमोर, पत्नीसमोर, मुलांसमोर किंवा संपूर्ण कुटुंबासोबत बसून पाहू शकत नसेल तर त्याला खरंच विनोद म्हणायचा का, हा प्रश्न आहे. आजकाल सोशल मीडियावर आणि स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून मंचावर जे काही बोललं जातंय आणि त्याला डार्क ह्युमर, होस्ट किंवा कॉमेडी असं लेबल जे लावलं जातंय, त्यानंतर असा प्रश्न पडतो की विनोदाच्या नावाखाली सभ्यतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या जात असतील तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचं की विकृती. ज्या गोष्टी झाकून आपण समाजात वावरतो त्याच विनोदातून उघड्या नागड्या करायच्या असतील तर त्याला विनोद म्हणायचं का, हा महत्वाचा प्रश्न आहे. एका बाजूला डेटवर खर्च केलेल्या पैशांची वसुली करण्याचे संकेत दिले जातात तर दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहांबद्दल सुद्धा टिंगल टवाळी केली जाते. आणि हे सगळं ऐकून महत्वाचे म्हणजे लोक हसतात, टाळ्या वाजवतात आणि व्हिडिओ व्हायरल होतात. अरे वा, करोडो लोकांचे व्ह्यूज, पैशांचा पाऊस असल्या भिकारी टुकार विनोदावर. वा रे वा. पण या टाळ्या नेमक्या कशासाठी आहेत? हा पैसा, ते व्ह्यूज कशासाठी मिळतात? जे झाकलं आहे ते सोडून दाखवण्यासाठी, चांगल्या विनोदासाठी की घसरलेल्या संवेदनशीलतेसाठी? आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही व्यक्तींवर नव्हे, संपूर्णपणे घसरत चाललेल्या विनोदी संस्कृतीवर भाष्य करणार आहोत. कारण जर एखादी गोष्ट एकत्रितपणे पाहायला लाज वाटत असेल तर मग प्रश्न विचारायलाच पाहिजे की हा कसला विनोद आहे. मित्रांनो, आपल्याला मी जे प्रास्ताविक केलं त्याच्यावरनं आठवत कळत असेल की मी कोणाबद्दल बोलतोय. होय, मी त्याच प्रणित मोरेबद्दल बोलतोय. यानं स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली नंगा नाच सुरू केलाय आणि एक दोन नव्हे, त्याच्या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा असेच होते जे व्हायरल झाले. करोडोचं व्ह्यूज त्याला मिळाले आणि त्याचा विनोद नको तिकडे भरकटत चालला. महत्वाचं म्हणजे आपण काय पाहतो आहोत हे लोकांना कळलं पाहिजे आणि आपण काय देतो आहोत हे सोशल मीडियावर वावरणाऱ्या प्रत्येकाला कळलं पाहिजे. याचं भान जर नसेल तर आपण सुशिक्षित असून सुद्धा अशिक्षित आहोत असं त्यांना समजून जावं. तर आज व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. नेमकं प्रकरण काय आहे ते आपण सुरुवातीला पाहू. मित्रांनो, प्रणित मोरे नावाच्या युवकाचं एक यूट्यूब चॅनल आहे. लाखो त्याचे हे आहेत, सबस्क्रायबर आहेत. त्याच्या प्रत्येक कॉमेडीच्या व्हिडिओला करोडोचे व्ह्यूज असतात, म्हणजे 1 ते 1.5 लाख करोड वगैरे वगैरे. तर मित्रांनो, याच त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या स्टुडिओमध्ये 2 असे महारथी आले होते. तर ते कोण आले होते ते आपण सुरुवातीला पाहू. मित्रहो, या प्रणित मोरेच्या स्टुडिओमध्ये हिमांशू जागरा जे डिझायनर आहेत आणि डॉक्टर सेजल पवार या पोस्टमार्टम करणारे डॉक्टर आहेत, असे 2 जण आले होते वेगवेगळ्या वेळी. तर त्याच्यातला हिमांशू जागरा यांना प्रणित मोरेनं असा प्रश्न केला की डेटवर तुम्ही गेलाय का वगैरे वगैरे. तर त्यांना डेटवर जाण्याची एक गंमत सांगितली. आता ती गंमत होती की नाही हे तुम्ही बघा. तो म्हणे, मी एका मुलीला डेटला घेऊन गेलो होतो, तिला 170 रुपयाची बिर्याणी खाऊ घातली आणि मग तिला पुढे घेऊन गेलो. तर कुठे, तर 370 रुपये वसूल करायचे होते ना. आता याच्यात मी तुम्हाला हा जो जोक ऐकवला तो मुद्दामूनच ऐकवला की याच्यात कुठे जोक आहे काय सांगा, पण लोक हसले. दुसरं, डॉक्टर सेजल पवार ही पोस्टमार्टम करणारे डॉक्टर, पोस्टमार्टम करणारी असेल किंवा ते मृतदेह हाताळणारे असेल, स्टुडंट असेल, ते महत्वाचं नाही. पण ती जे बोलले त्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. तिला असं विचारलं की तू मृतदेह हाताळतेस, आता मृतदेह बघितला की लोक गंभीर बनतात, तुला असं कधी मृतदेह हाताळताना असं विनोद वगैरे
सुचलाय का? तर म्हणे हो, ते पुरुष मृतदेह जर असेल तर त्याच्या प्रायव्हेट पार्टच्या आकारावरून आम्ही खूप विनोद करत असतो, असं या मुलीनं निर्लज्जपणानं सांगितलं. मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो, हीच परिस्थिती उलट असते तर तुम्ही त्या व्यक्तीला काय ठरवलं असतात? म्हणजे सेजल पवारच्या जागी एखादा पुरुष असतो आणि तो जर म्हटला असता की महिलाच्या प्रायव्हेट पार्टवरून बघून आम्ही खूप विनोद करीत असतो, तर मात्र प्रचंड पाऊस पडला असता. आता हे तिघं सुद्धा टार्गेट झाले लोकांच्या, नंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर खूप तुटून पडले वगैरे, मला मान्य आहे. त्यानंतर प्रणित मोरेनं माफी मागितली, तोपर्यंत त्याच्यावर FIR दाखल झाला, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण तोपर्यंत ह्याचे अनेक विनोद असे व्हायरल झालेले आहेत. हा काय पहिलाच विनोद नाही त्याचा. फक्त आज त्यानं मृतदेहावर केलं, एकानं त्या महिलांविरुद्ध केलं, महिलांच्या हे. महत्वाचं असं आहे की त्यानं माफी तर मागितली प्रणित मोरेनं, तोपर्यंत व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचं काय? लोकांनी तो पाहिला ना, करोडो लोकांनी पाहिला, त्याचं काय? जो अपमान व्हायचा तो झालाच. ह्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला एक आता उदाहरण आलं म्हणून सांगतो. अलीकडे एक ट्रेंड झालाय की असं काहीतरी करायचं, परळायचं. ते व्हिडिओ व्हायरल झाले, खूप लोकांमध्ये असंतोष वगैरे माजला. ते असंतोष लोकांमध्ये माजावा असं त्यांचा हेतू असतो आणि काही लोकांचा त्याच्यातून पैसा मिळवणं हा हेतू असतो, जो प्रणित मोरेचा होता. तर आणि नंतर माफी मागायची विषय. पण विषय संपत नाही ना माफी मागून सगळे विषय संपत नाही. तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो, हे नुकसानकारक कसं आहे याचं मी उदाहरण सांगतो. एखादा पत्रकार आहे, त्याच्या घरी लग्न समारंभ काय असेल, त्याला चिकनची वाटी द्यायची आता चिकन तर काय परवडणार नाही, 260 रुपयापर्यंत गेलंय. त्यानं समजा अशी बातमी छापली की आपल्या जिल्ह्यामध्ये चिकनगुनिया आलेला आहे, आरोग्य विभागाचं आवाहन चिकन खाऊ नये, अशी बातमी लावली. पुढच्या 2 दिवसात चिकन जेव्हा नक्कीच कोसळते, कारण कोणी चिकन घेणार नाही त्याचं, म्हणजे आहे ते दरात त्याच्यावर विकण्याची वेळ येईल. मला सांगा, ह्या व्यक्तीने हवं ते चिकन कमी पार्टी आणि मग आरोग्य विभागाचा खुलासा लावला की आम्ही असं काय म्हटलेलं नव्हतं, चिकनगुनिया आल्याची ते अफवा पसरली होती वगैरे वगैरे वगैरे. असं केलं, भले त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, पण त्या चिकन सेंटरवाल्यांचं नुकसान होईल, त्यांचं काय? अशा गोष्टी आहेत. हे माफी मागून विषय संपत नाही, कारण तोपर्यंत व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. मित्र हो, या निमित्तानं आपल्याला एक गोष्टी त्याचा करायला पाहिजे की घसरलेला विनोदाचा दर्जा. मी काही TV चॅनेलवर बघतो, आता त्या मराठी चॅनेलवर सुद्धा त्यांचे विनोद एवढे कमरेखालचे असतात. त्या कुठल्या तरी पार्ट बद्दल बोलतात. आता मी ते बोलायला मला लाज वाटते, पण ते बेदिक्कत बोलतात. पार्ट बद्दल बोलतात, अंगविक्षे. पूर्वी विनोद असा होता, दादा कोंडकेंनी द्विअर्थी विनोद नक्की केला, पण त्यांनी तो मांडताना त्याचा बोलताना वाईट अर्थ निघणार नाही याची काळजी घेतली. त्यांचे विनोद बघा ना, के अत्रेंपासून अनेक विनोदी होऊन गेले. त्यांनी शब्दात विनोद केले, अश्लीलतेचा त्याला वास सुद्धा नव्हता. मी एक के अत्रेंचा मित्रांनो विनोद सांगतो तुम्हाला. त्यांनी अभ्यासक्रमातच होता हा, काही जणांनी अभ्यासला असेल सुद्धा. एकदा एक शिक्षक बुडत असतात आणि विद्यार्थी त्यांना वाचवतो. शिक्षक त्याच्यावर खुश होतात आणि त्याला म्हणतात, मित्रा माझे प्राण तू वाचवलेस, मी तुला काय बक्षीस देऊ सांग. तो विद्यार्थी त्यांना म्हणतो, गुरुजी मी तुम्हाला वाचवलं तर मला काही देऊ नका, पण मी तुम्हाला वाचवलं हे शाळेत जाऊन सांगू नका. तर शिक्षक असे विचारत पडतात, का बरं? तर तो विद्यार्थी त्यांना म्हणतो, मी तुम्हाला वाचवलं हे जर कळलं तर माझे मित्र मला अक्षरशः मारून खातील, कारण त्यांची सुट्टी 1 दिवसाची बुडाली म्हणून. हा विनोद आहे. या विनोदामध्ये किती छान विनोद केला बघा. ह्या विनोदावर काही हसणार नाहीत लोक.
ऍक्टिंग छान करणाऱ्याच्या तोंडी हा विनोद जर घातला तर भासणार नाही का? कमरेखालचं सोडून दाखवूनच विनोद करता येतात का? पण मित्रांनो, बघणारे आहेत बघणारे आहेत म्हणून लोक असले विनोद करतात. मी माझा अनुभव मी नेहमी प्रयत्न करतो की वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बनवायचे. म्हणजे शेतकरी आत्महत्या असतील, बेरोजगारीची समस्या असेल, अहो लोक बघतच नाही. कोणी बघतच नाही, त्याला व्ह्यूजच येत नाही. मी मग असे राजकीय व्हिडिओ बनवायला लागलो. तर एकानं कॉमेंट्स अशी केली होती की हे व्हिडिओ बनवण्यापेक्षा, हे राजकीय व्हिडिओ बनवण्यापेक्षा अनेक प्रश्न आहेत देशासमोर, ते हाताळा. अरे भाऊ, देशासमोरचे प्रश्न हाताळून दमलो आता. कोणीच बघत जर नसतील तर त्या युट्यूब चॅनलचा उपयोग काय? आणि किती असे बनवणार व्हिडिओ? कोणीतरी बघेल असं म्हणून राजकीय व्हिडिओ बघितलेच जातात. म्हणजे कसं आहे मित्रांनो, माहितीये का, लोकांना सुद्धा माल मसालाच लागतो हल्ली. आणि विनोद आणि अश्लीलता याच्यामध्ये खूप मोठी गॅप होता पूर्वीच्या काळात. तो गॅप आता धुसर होत चाललाय. लोकांनाही कळत नाही की आपण काय बघावं, कशावर हसावं, आणि ते दाखवणाऱ्यांना तर अजिबातच कळत नाही. आता हे सेजल पवारचं उदाहरण घेतलेत, तो दुसरा एक हा होता त्याचं उदाहरण घेतलेत, तर वेब डिझायनर होता त्याचं जर उदाहरण घेतलं, या दोघांचं जर उदाहरण घेतले, तर ही शिकली सवरलेली लोक आहेत. असं काही नाही अशिक्षित आहेत, त्यांना कळत नाही की विनोद कशाला म्हणायचं, काय बोलावं आपण ऑन कॅमेरा. तुमच्या मनात काही भावना असू देत, तुम्ही हसत असाल, तुम्ही 4 लोकांना जेव्हा सांगता तेव्हा त्या मृतदेहाची टिंगल होते. लोक तुम्हाला आधी एकतर म्हणजे शिक्षणासाठी मृतदेह द्यायला कोणी तयार होत नाही, ते अग्नीच्या अधीन करतात, पण तुम्हाला कोणी देत नाही. आता तुम्ही जर अशा घाणेरड्या पातळीवर येणार असाल तर तुम्हाला मृतदेह कोण पुरवेल? साधारण सोपा विषय आहे. आणि त्यांनी का पुरवावेत? त्यांच्या पूर्वजांची जो कोणी मेला असेल त्याची टिंगल टवाळे तुमच्याकडून करून घेण्यासाठी? म्हणजे काहीच कळत नाही. आणि माझा एक साधा सोपा प्रश्न आहे, त्याच्यात ही व्यक्ती आली की जी ऑन कॅमेरा तुम्ही बोलताय, आणि प्रणित मोरेला सुद्धा ह्याच्यातच विनोद दिसतो. वेगळ्या प्रकारचे विनोद असतात, लोक हसतात खळखळून त्याच्यावर. आणि लोकांनी सुद्धा थोडं तर तारतम्य बाळगावं की आपण काय बघतोय काय नाही. असे व्हिडिओ व्हायरलच करू नयेत ना. कुठेतरी युट्यूबने तारतम्य बाळगलं पाहिजे. हे विनोद म्हणजे विशेष करून भारतासाठी त्याने वेगळी स्ट्रॅटेजी लावली पाहिजे की प्रत्येकातला त्याच्यामध्ये विनोद करण्याचा त्याचा रोग कशावर आहे, तो बोलतोय काय. आज हे विनोदाचं तर सोडून द्या, युट्यूबवर असे अनेक चॅनल आहेत लेडीजचा की सगळं आपलं ओपन करून दाखवायचं जास्तीत जास्त. ज्याला युट्यूबला काय म्हणतात ते, त्याला हे येणार नाही, एरर येणार नाही हो, त्याला हे करणं असं काहीतरी एक शब्द आहे त्याच्यासाठी, तो मी आता विसरलो. तर युट्यूब जास्तीत जास्त केवढं दाखवू शकतो आपलं पार्ट, तर तेवढंच झाकायचं जे दाखवू शकत नाही असं. म्हणजे ते पण युट्यूब दाखवणार नाही म्हणून, नाही तर ते दाखवायला तयार असतात. आणि आपलं चॅनल मॉनिटराईज करून घ्यायचं, बरेचसे व्ह्यूज मिळवायचे. काही जण तर तुम्हाला झोपले की त्यांचा कॅमेरा ऑन ठेवतात, हे कसे झोपले तुम्हाला ऑनलाईन बघतायत, काय चाललंय. बरं, या युट्यूब मधून फार पण प्रचंड मोठा पैसा मिळतो असं पण नाही. तुम्हाला 3-4 हजार व्ह्यूज मिळतील, त्यावर कुठे $1 मिळतो, म्हणजे 90 रुपये मिळतात, 90-94 रुपये. त्याच्यासाठी हे एवढं दाखवायला तयार होतात. मी तर असं म्हणेन की ज्यांना पैसेच कमवायचे आहेत ना, त्यांनी पुढे धंदा करून पैसे कमवावेत. आता ही भाषा मला सुद्धा बोलायला लागते. हे लोकांना काही न करता फुकटात जे दाखवताय तुम्ही, ते पैसे मोजू देत तिकडं, ज्यांना काय करायचं असेल. एखादा स्क्रोल करता करता व्हिडिओ जर एखादा आला, लहान मुलाकडे मोबाईल असेल, हल्लीकडच्या काळात मोबाईल कोणाकडेही असतो, 5-6 वर्षाचा मुलगा झाला, मुलगी झाली की तिच्याकडे मोबाईल येतो. त्याने हे तुमचं असं बघावं, त्यांच्यासमोर काय संदेश जाईल. पूर्वीच्या काळात आम्हाला 18 वर्षाशिवाय ॲडल्ट पिक्चर बघायला पण बंदी होती, आणि हे तुम्ही ॲडल्ट फुकट दाखवताय.
कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय आपण याचा कधीतरी विचार करायला हवा ना. कारण अश्लीलतेला अश्लीलताच म्हणत नाही कधी आपण. इतके सुधारणावादी झालोय, त्याला पुरोगामी म्हणायचं का? मग आमचा जुना काळ बरा होता, ज्या काळामध्ये बाईचा पदर खांद्यावर ढळता कामा नये इतकी शिस्त होती. बाईला पदर जो हा होता साडीवर खोचून घेण्याची मुभा नव्हती. का नव्हती? तर ते पारतंत्र्य झालं. आणि हे स्वातंत्र्य हे असलं, सोशल मीडियावर यायचं, युट्यूबवर यायचं, लाईव्ह सगळं आपलं ओपन करून दाखवायचं. हे स्वातंत्र्य उपभोगताय का तुम्ही? अहो, अनेक क्रांतिकारकांनी रक्त सांडलं हो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. तुम्हाला त्याची किंमत नाही कळणार. परत जेव्हा पारतंत्र्यात जाल ना, तेव्हा कळेल की स्वातंत्र्य असलं तरी स्वतःला काही बंधनं घालावी लागतात. स्वतःला एवढं पण मुक्त करू नका की संपूर्ण भारतच कपडे मुक्त करायला निघालाय तुम्ही. ते असले उचापती थांबवा. तुमच्यापाशी वेळ जर असेल तर समाज सुधारण्यासाठी चळवळ हातात घ्या. हे नको त्या गोष्टी हातात घेण्यापेक्षा. मित्रांनो, प्रणित मोरेच्या कॉमेडीबद्दल आणि त्यानंतर माफी मागणं हा अलीकडे झालेल्या ट्रेंडबद्दल एखाद्या मुलीनं अशा घाणेरड्या प्रकारे कॉमेंट्स करावी पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल, आणि पुरुषानंच एखाद्या लेडीजच्या मृतदेहाबद्दल अशी जर कॉमेंट्स केली असते तर त्याचे परिणाम काय झाले असते? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार.